नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी खमंग कुरकुरीत आणि चवदार असे पोह्याचे थालीपीठ बनवत आहे। त्यासाठी बघा आपण इथे हे जे आपण घरी कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे आणतो तेच पोहे घेतले आहे, 1 वाटी एवढे, आणि निवडून घ्यायचेत। आता आपण हे पोहे या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। यामध्ये पाणी टाकायचं आहे, पोहे भिजतील एवढं पाणी टाकायचं। आता हे 1-2 वेळा पोहे आपण धुवून घेणार आहोत, यामधलं पाणी काढून घेणार आहोत। तर आता हे 1-2 वेळा आपण पोहे धुवून घेतले आहेत आणि 10 ते 15 मिनिटं आपण हे पोहे मुरण्यासाठी ठेवणार आहोत। आता 10 मिनिटं झाली आहेत बघा, आणि पोहे छान असे मऊ झाले आहेत। आता हे आपण हातानेच थोडंसं याला मळून घेणार आहोत, असं कुस्करून घ्यायचे हे पोहे। आता यामध्ये टाकू आपण, हे मळून घेतल्याच्या नंतरच टाकायचं आहे। छान याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि नंतरच पीठ टाकायचे यामध्ये, म्हणजे छान थालीपीठ आपल्याला थापता येतील। तर इथे मी घेतलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। आपण 1 वाटी पोहे घेतले होते, त्यामुळे हे पिठाचं प्रमाण घेतलं आहे मी। तुम्ही थोडंसं कमी जास्त घेऊ शकता। आता यात टाकू आपण बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची बारीक असे तुकडे करून घेतले आहे। मिरचीचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। कोथिंबीर टाकायचा आहे, भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा। यामध्ये टाकणार आहोत आपण हळद, लाल मिरची पावडर, आपण हिरवी मिरची घेतली आहे त्या अंदाजे लाल तिखट टाकायचं आहे। थोडीशी धने पावडर सुद्धा टाकते मी। आता यामध्ये टाकू आपण ओवा। तर ओवा हातावरती चोळून टाकायचा कधी पण, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो पदार्थामध्ये। पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहेत, साधारण 2 चम्मच एवढे पांढरे तीळ टाकते। आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेऊ। आता हे या भिजवलेल्या पोह्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करायचा आहे। पाणी एकदम नका टाकू, थोडं थोडं करून टाकायचं। खूप घट्ट नाही आणि पातळ पण नाही करायचं हे पीठ। आपल्याला थालीपीठ थापता येतील इथपर्यंत भिजवायचं आहे, म्हणजे पाणी टाकून घ्यायचं। इथे मी याचा गोळा तयार करून घेतला आहे पिठाचा। आता आपण याचे थालीपीठ बनवायला घेऊ। तर या तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। सुरुवातीला थोडंसं तेल टाकावं लागतं, नंतर मग टाकायची गरज राहत नाही, म्हणजे कमीमध्ये होऊन जातात। तेल आपण हे पसरवून घेणार आहोत आणि पाण्याच्या हाताने या पिठाचा जो गोळा आहे तो घ्यायचा। आता तुम्हाला किती लहान मोठं हे
थालीपीठ बनवायचं आहे त्या अंदाजे तुम्ही पीठ घ्यायचं आणि पाण्याच्या हाताने हे थापून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही करायचं किंवा खूप असं पातळ पण नाही करायचं. एक दुसरी सुद्धा पद्धत आहे, सुती कापडावर देखील हे थापून आपण तव्यावर टाकू शकतो. ती सुद्धा पद्धत दाखवते मी तुम्हाला. आता हे सर्व बाजूने असं छान याच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहे. चिरा वगैरे दिसत असतील आणि मधात असे छिद्र द्यायचेत, म्हणजे हे थालीपीठ जे आहे ते छान असं सर्व बाजूनी. आता बघा इथे गॅस पेटवलेला आहे. सुरुवातीला फुल गॅसवर आपल्याला हे भाजायचं आणि नंतर मग थोडंसं आच मध्यम ठेवून भाजून घ्यायचं आहे. कडेला वाटलं तर असं थोडंसं प्रेस करून घ्या, म्हणजे सर्व बाजूनी एकसारखं हे दिसेल. आता खमंग असं आलटीपलटी करून भाजून घ्यायचं आहे. या छिद्रांमध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आहे थोडंसं भाजत आल्याच्या नंतर. आता हे थोडंसं बघा भाजत आलं आहे. आपण याच्या मध्यभागी असं तेल टाकून घेणार आहोत. आता एका साईडने थोडंसं हे भाजलं, आपण दुसरं साईडनं पलटी करून घेणार आहोत. बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि मस्त खमंग असं भाजत आहे बघा. आता हे भाजते तोवर आपण दुसरं सुद्धा बनवून घेऊ. तर इथे हा सुती कापड घेतला आहे, ओला करून घ्यायचा. त्याच्यावर थोडंसं पाणी सुद्धा लावायचं आहे आणि या पिठामधला एक गोळा घ्यायचा आपल्याला आणि या सुती कापडावरती ठेवून जसं आपण तव्यावरती हे थालीपीठ थापलं तसंच या कापडावर देखील थापून घ्यायचं आहे. म्हणजे हे भाजते तोवर आपलं हे दुसरं थापून तयार झालं पाहिजे, म्हणजे पटापट आपले थालीपीठ बनवून होतील. पाण्याच्या हातानेच थापायचं आहे हे सुद्धा. मधात याला पण होल द्यायचे. यामुळे काय होतं, थालीपीठ ना सर्व बाजूने व्यवस्थित भाजलं जातं खमंग असं. आता हे आपण पलटी करून घेणार आहोत आणि वरून तेल लावणार आहोत. भाजायचं मात्र खमंग होईपर्यंत, छान खरपूस खमंग झाल्याशिवाय हे काढायचं नाही आहे. वरून थोडं थोडं तेल लावायचं. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा सॉस चटणीसोबतही खाऊ शकता आणि असेही मस्त लागतात. नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यालाही तुम्ही हे थालीपीठ बनवून देऊ शकता, असे झटपट आणि रुचकर. आता हे छान असं भाजलं आहे बघा थालीपीठ. आपण हे काढून घेऊ. लगेच खायचं तर ताटामध्ये घ्या आणि थोड्या वेळाने खायचं तर अशा जाळीवरती ठेवा, म्हणजे याला काय होतं, वाफ लागत नाही, थालीपीठ छान कुरकुरीत राहतं. आता हे जे आपण सुती कापडावरती बनवून घेतलं आहे ते सुद्धा या तव्यावर मी टाकून देते. अशा पद्धतीने टाकायचं आणि हे कापड काढून घ्यायचं. तर हे असंही तुम्ही बनवू शकता, छान होते. थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं वरून. साईडला सुद्धा टाकायचं आहे तेल.
असे हे खमंग भाजून घेते मी. तर बघा, हे आपले थालीपीठ तयार झाले आहेत. मस्त रंग आलेला आहे आणि कुरकुरीत झाले आहेत बघा. खायला अप्रतिम लागतात. तर इथे हे एक तव्यावर आहे, भाजत आहे बघा. तर हे पोह्याचे थालीपीठ कसे झाले नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.